सोसायट्यांना एनओसी देताना सरकारी अधिकारी मोठा भ्रष्टाचार करत असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी केला। एसआरएचे निवासी अभियंता सानप यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केलेत। एसआरएचे निवासी अभियंता सानप एनओसी देण्यासाठी प्रत्येक सोसायटीला 1.5 कोटी रुपये मागत असल्याचा गंभीर आरोप दरेकरांनी केला। गृहनिर्माण मंत्र्यांनी या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी दरेकरांनी केली आहे। एसआरएचे तिथले आरईसी म्हणजे रेसिडेन्सी चीफ इंजिनियर सानप नावाचे आहेत। त्यांनी प्रत्येक सोसायटीला 1.5 करोड रुपये मागितले। 1.5 करोड रुपये प्रत्येक सोसायटीला तुम्हाला एनओसी पाहिजे ना, 1.5 करोड रुपये द्या। तात्काळ त्यांना आरईसीला त्या ठिकाणी सरकार म्हणून मी सांगतो सस्पेंड करा, चौकशी करा, गुन्हा दाखल करा। अरे सर्वसामान्य माणसं काबाड कष्ट करून त्या छोट्या घरात राहतात, पुनर्विकास करतात, काही घर सोडा ना। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता आहे। विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याचा प्रदेश भाजपने केंद्रीय नेतृत्वाला प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती आहे। या दोन्ही निवडणुका पुढील वर्षी 6 महिन्यांच्या फरकाने होणार आहेत, पण मोदींच्या नेतृत्वाखाली दोन्ही निवडणुका लढल्यास मतदार भाजपकडे आकर्षित होतील असा अंदाज स्थानिक भाजप नेत्यांचा आहे। मुंबईसह महाराष्ट्रातल्या 14 महानगरपालिका यांच्या निवडणुका आपण का रखडवून ठेवल्या? भारतीय जनता पक्षाचं एकमेव धोरण आहे सत्ता। सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता। त्यासाठी मग अडाणी, मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांना पाठीशी घालायचं। या धोरणानुसार जर राज्य चाललं असेल तर निवडणुका आणि सत्ता याशिवाय त्यांच्या डोक्यात दुसरं काय असेल असं मला वाटत नाही। तुम्ही निवडणुका कधीही घ्या, आम्ही तयार आहोत, एवढंच मी सांगू शकतो। खोटं बोललं जातं त्याला ते फार काळ टिकत नाही। एका ठराविक वेळानंतर लोकांच्या लक्षात येतं की हे खोटं बोलतायत आणि आपण खोटं बोलतोय हे जर जनतेच्या लक्षात आलं तर मला जी खोटी सहानुभूती मिळते ही मिळणार नाही हे माहिती असल्यामुळे ते आग्रह धरतात की लवकर झाली पाहिजे। शेवटी असं आहे की त्या ठिकाणी प्रक्रिया चालू आहे आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इलेक्शन होणारच आहे। त्याच्यामुळे त्यांच्या काळामध्ये जरी इलेक्शन झालेत का, प्रत्येक गोष्टीला त्यांच्याकडे कारण असायचं, ते करोनाचं कारण असायचं। महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य ठरवणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे। आता पुढील सुनावणी 28 मार्चला होणार आहे। महाधिवक्ता गैरहजर राहिल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली। राज्य शासनाने दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी जे अध्यादेश पारित केले त्यामध्ये ती सर्व प्रक्रिया रद्द ठरवली होती आणि आता ती नवीन प्रक्रिया सगळी राबवावी लागणार होती। त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयासमोर केवळ जुन्या झालेल्या प्रभाग रचनेच्या आणि निवडणुकीच्या कार्यवाही आधारे निवडणुका घ्यायच्या का राज्य सरकारने नवीन केलेल्या कायद्याप्रमाणे निवडणुका घ्यायच्या एवढाच प्रश्न आता शिल्लक उरला आहे या याचिकांमध्ये। सर्वोच्च न्यायालयाने आता या प्रकरणाची सुनावणी पुढच्या मंगळवारी म्हणजेच दिनांक 28 मार्च 2022 रोजी ठेवलेली आहे। देशाची प्रधान